प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आपण पहिले शमूएल काढणार आहोत. सर्वजण काढूया. पहिले शमूएल अध्याय त्याचा 17 या ठिकाणी आपण काढणार आहोत. ओके, काढलं प्रत्येकाने नाव. पुन्हा हा तिसरा भाग आपण घेत आहोत. ज्या गेल्या 2 आठवड्यापासून आपण शिकत आहोत का देवाची इच्छा आहे का जेही आमच्या समोर आव्हान आहे त्याला आपण भयभीत होऊ नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु त्या आव्हानाला प्रभूच्या नावाने आपण ललकारावं या विश्वासाने का तुमचा देव तुम्हाला सहाय्य करेल आणि तुमचे मार्ग परमेश्वर मोकळे करेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आपण 2 आठवड्यापासून पाहतो कशा प्रकारे इस्रायलला आव्हान देण्यात आलं आणि ज्यास आव्हान दिलं बायबल सांगतं की ते लोक भयभीत झाले. वाचूया ठिकाणी पहिला शमूएल अध्याय 17 आणि त्याच या ठिकाणी आपण 8व्या वचनापासून वाचूया. तेव्हा तो उभा राहून इस्रायलाच्या सैन्यांना हाक मारून म्हणाला, तुम्ही लढाई रचायला का निघाला आहात? मी बलिष्ठ आहे व तुम्ही शौलाचे दास आहात की नाही? तुम्ही आपल्यातून एक माणूस निवडा आणि तो माझ्यापासून उतरून येऊ. माझ्यापाशी लढून त्याच्याने मला जीवे मारवले तर आम्ही तुमचे दास होऊ. परंतु मी त्याला जिंकून जीवे मारले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची चाकरी करा. आणि बलिष्ठी म्हणाला, आज मी इस्रायलाच्या सैन्यांना तुच्छ लेखतो. मला एक माणूस द्या म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू. तेव्हा शाऊल व सर्व इस्रायल बलिष्ठांचे शब्द ऐकून घाबरले व फ्यार झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पुन्हा देव आज या वाचनाद्वारे आम्हाशी बोलत आहे का गोल्यात नावाचा व्यक्ती पलिष्ठांद्वारे आला आणि बायबल सांगतं का या ठिकाणी येऊन तो इस्रायलच्या लोकांना आव्हान देऊ लागला का या माझ्याशी लढाई करा. आणि त्याच्या बोलण्याप्रमाणे किंवा त्याच्या स्वरूपाप्रमाणे हे वाटत होतं का तुम्ही मला काही करू शकत नाही पण 100% मी तुमच्यावर वर्चस्व करू शकतो. जर तुम्ही माझ्याशी लढाल तर तुमच्या हातात काही येणार नाही पण तुम्हा लोकांना मी या ठिकाणी पूर्णपणे आज संपवणार आहे. बायबल सांगतं का ज्या समय हे आव्हान त्या लोकांना देण्यात आलं तर त्या ठिकाणी असं लिहिलंय का सर्व इस्रायल भयभीत झालं. आणि बायबल सांगतं का देवाचा अभिषिक्त त्या ठिकाणी शाऊल होता आणि तो पण या ठिकाणी काय झाला, भ्याला. म्हणजे बायबल सांगतं का एक आव्हान त्यांच्या समोर होतं. आतापर्यंत देवानी यांच्या प्रत्येक स्थितीमध्ये त्यांना सहाय्य केलं, त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिले, त्यांचे मार्ग मोकळे केले. पण एक नवीन आव्हान त्यांच्या समोर उभा राहिलं आणि बायबल सांगतं की पुन्हा बॅकफुटवर गेले, भयभीत झाले आणि त्या ठिकाणी ते लोक घाबरले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे का आपण कोणाची लेकरं आहोत? देवाची. हा, कोणाची लेकरं आहोत? देवाची लेकरं. मग प्रभूच्या परमेश्वरांनी आम्हाला भयाचा नाही पण धैर्याचा आत्मा दिलाय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणता आत्मा दिलाय? धैर्याचा. धैर्याचा, विश्वासाचा. हा आत्मा प्रभूने आम्हाला दिलाय. म्हणून देवाची इच्छा आहे का तुमच्या जीवनात जे काही आव्हान असतील त्या आव्हान तुम्हाला ललकारतील, तुम्हाला भयभीत करतील, तुमच्या मनात प्रश्न टाकतील. पण देवाची इच्छा आहे का जे काही तुमच्या समोर तुमचं मन किंवा सैतान तुमच्या समोर दाखवतोय ते तुम्ही स्वीकारू नका पण तुमचा विश्वास तुम्ही इतका प्रबळ करा आणि हा विश्वास आपल्या मनातून जाहीर करा का जे काही मी पाहतोय, जे काही माझ्या मनात चाललंय ते माझ्या जीवनात पूर्ण होणार नाही. कारण सैतान तू माझ्या जीवनाचा मालक नाही, तू माझ्या जीवनाचा चालक नाही पण तू परमेश्वर माझा मालक आहे आणि तुझी इच्छा नाही पण देवाची इच्छा माझ्या लाईफ मध्ये पूर्ण होईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय प्रत्येकाला कुणाची इच्छा पूर्ण होणार? देवाची. कमान माग ऐकू येतं, जे बॅक साइडला बसते ते ऐकू येतं. कुणाची इच्छा पूर्ण होणार? देवाची. पण आपल्या हातात आहे. कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात. का आपण आपला विश्वास जाहीर केला पाहिजे. आव्हान येतील, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये वेगळं आव्हान असेल. कुणाचा आव्हान असेल स्वभाव, त्याच्या जीवनात असे काही व्यक्ती असतील का त्या स्वभावाद्वारे त्याला त्रास होत असेल आणि मग मन म्हणतं का हा स्वभाव न बदलणार आहे. पण देवाची इच्छा का त्या आव्हानात उभा राहा आणि हा विश्वास दर्शव का देव त्या व्यक्तीला बदलू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणाचं आव्हान असेल दारू पण आपल्या समोर हा विश्वास हवाय का माझा प्रभू सुटकेचा परमेश्वर आहे आणि जरी तो कट्टर असेल पिण्यामध्ये पण माझा देव ज्यास त्याला सोडवल तो 100% सुटका पावल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणाचे आव्हान असतील आजार आणि अशा स्थितीमध्ये असाल का त्या ठिकाणी तुमचे उपचार संपलेत पण देवाची इच्छा का त्याही स्थितीमध्ये तुम्ही त्या स्थितीला ललकारावं आणि म्हणावं का याही स्थितीमध्ये येऊन माझा परमेश्वर मला बरं करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणाचे आव्हान जॉबचे असतील, कुणाचे आव्हान त्या ठिकाणी बिझनेसचे असतील पण तुमचा विश्वास प्रबळ पाहिजे का परमेश्वर मस्ती करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक प्रार्थना शेवगाव या ठिकाणी झाली. त्यांनी 2019 मध्ये एक फॉर्म भरला होता
आणि मग मध्ये अचानक आम्हाला माहितीये का कोरोना आला, भरपूरशा काही गोष्टी घडल्या आणि मग त्या समय त्यांना असं वाटलं का आता माझं एज निघत चाललंय, मी फॉर्म तो भरलाय पण जर अजून या ठिकाणी विलंब होईल तर माझं एज त्या एक्झाम मध्ये बसण्याचं राहणार नाही. आणि मग त्या स्थितीमध्ये मनात ती निराशा होती, पण देवाकडे प्रार्थना होती आणि देवाने असं कार्य केलं की 2 महिन्यापूर्वी जो फॉर्म 2019 मध्ये भरला होता त्याच्या जागा पुन्हा निघाल्या. त्या सिस्टरने इंटरव्ह्यू फेस केला आणि देवाच्या कृपेने त्या बहिणीच्या ठिकाणी सिलेक्शन झालं. कधी कधी सैतान आम्हाला भेडवतो, निराशा टाकतो, कारण 19 मध्ये फॉर्म भरलाय, आता काय होणार आहे, त्याला 2 वर्ष झाले, काय होणार नाही तुझं. पण ज्या वेळेस आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, देवाकडे विश्वास दाखवतो, विश्वासाने बोलतो का देव करणार, देव करणार, तर देव आम्हासाठी अद्भुत योजना आखतो आणि आमचे मार्ग परमेश्वर मोकळे करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज मला माहित नाही तुमच्या लाईफ मध्ये काय, पण देव हे वचन माझ्याकडून काही अजून सोडत नाहीये. हेच वाचनात देव अजून डीप मध्ये घेऊन चाललाय, जिकडे आम्हाला कळावं की आम्ही देवाची लेकरं आहोत आणि देवाची इच्छा काय ह्या स्थितीमध्ये तुझ्यामध्ये माझा गौरव झालाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे, तुझा आनंद पूर्ण झालाच पाहिजे. म्हणून तू निराश होऊ नको, तू भिवू नको. देव तुझ्या बरोबर आहे, पण तू आपल्या विश्वासात कायम राहा, म्हणजे देव तुझ्या लाईफ मध्ये कार्य करेल. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळते प्रत्येकाला कोणाला कार्य करायचं देवाला, पण विश्वास कोणाचा पाहिजे, आपला पाहिजे. सैताने विश्वास ठेवू देणार नाही, तो ललकारणार, पण त्याला न भीता कोणाकडे पाहायचं, देवाकडे पाहिजे. कारण जे तुमच्या बुद्धीच्या पलीकडे, जे तुमच्या कॅल्क्युलेशनच्या बाहेर आहे, ते कार्य परमेश्वर करू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मन म्हणणार कस काय शक्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मन काय म्हणणार कसं शक्य कस काय शक्य आहे, पण अशक्य गोष्टी शक्य करणं कोणाच्या हातामध्ये, देवाच्या हातामध्ये. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे अशी उपमा कोणाला दिली जाती, देवाला. प्लीज बोला. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे अशी उपमा कोणाला दिली जाती, देवाला. म्हणजे जे आमचं बुद्धी गणित करू शकत नाही, जे आमच्या मनात येऊ शकत नाही, त्याच्या पलीकडे परमेश्वर कार्य करू शकतो. Yes, yes. पण त्याला कार्य करावं म्हणून आपण जागा दिली पाहिजे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण आपलं मन अस्थिरता, आपलं मन निराशा, आपलं मन भीतीच्याच बद्दल बोलतं आणि म्हणून देवाचं कार्य घडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय. एक साधी बातमी सांगल. चर्च चालू आहे, ही बातमी लवकर पसरणार नाही. चर्च बंद आहे, ही बातमी वाऱ्यासारखी पसरणार. प्रेज द लॉर्ड. चर्च चालू आहे, ही बातमी पसरणार नाही, पण चर्च बंद आहे. ही बातमी न सांगता पूर्ण जगात पसरणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे नकारात्मकता आमचं मन लवकर धरतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं मन नेहमी निगेटिव्हिटीकडे जास्त असतं, पॉझिटिव्हिटीकडे ते कमी असतं. पण देवाची इच्छा आहे की आपला विश्वास म्हणजे देवावर स्थिर आणि स्थापित पाहिजे, कारण नाही देव आहे आणि देव करणार. Yes, yes. सैतान नेहमी नकारात्मक आणि निराशमय जग बोलणार, पण आपण देवाकडे पाहून विश्वासाने बोलायचं आणि जसं आम्ही ते करणार, देव आम्हासाठी अद्भुत गोष्टी करणार. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ज्या आम्ही पाहिल्या नाही, ज्या आम्ही विचार केला नाही, त्याच्या पलीकडे परमेश्वर आम्हासाठी ते कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मी एक उदाहरण घेईल या ठिकाणी इस्रायलचं आणि मोशेचं. सैतानांनी फार भिवून यहोवाकडे आरोही केली ओके, पुन्हा त्याचं 11th वाचूया. आणि ते मोशेला म्हणाले, मिस्रात थडगी नव्हती म्हणून तू आम्हाला रानात मरण्यासाठी आणले काय? तू आम्हाला मिस्रातून आणून आम्हास हे काय केले? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना खूप सुंदर उदाहरण आहे. माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं. हा प्लीज लक्ष द्या इकडे सर्व, की एक आव्हान आहे समोर का इस्रायल त्या ठिकाणी आता त्याची सुटका झाली आणि तो लवकर त्या देशात जाणार आहे ज्या देशाबद्दल प्रभूने त्यांना सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पण त्या समयी ते एका समुद्राजवळ पोहोचतात आणि ज्या त्या ठिकाणी पोहोचतात तर बायबल त्या ठिकाणी सांगतं का त्या समयी मिस्राचं सैन्य त्या ठिकाणी येतं. ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही, लांबच उभं आहे. कसं उभं आहे आणि ते लांबून त्यांना दिसतं येताना, पण बायबल सांगतं का त्या ठिकाणी जे असते पाहतात ते पाहून ते लोक भयभीत होतात. Yes. काय होतात? भयभीत होतात. ते भयभीत होतात. मग या ठिकाणी ते भयभीत का होतात तर त्या सैन्याकडे बघून त्यांना स्वतःबद्दल अस्थिरता वाटते आणि त्यांना असं वाटतं की ह्या लोकांचा सामना आम्ही करू शकत नाही. आता लढाई झाली का? नाही. का मग सगळीकडे पहा, लढाई झाली का? नाही. युद्ध झालंय का? नाही. पण युद्ध व्हायच्या पहिले ती परिस्थिती त्यांना ही जाणीव करून देती का जे युद्ध होणार आहे त्या युद्धामध्ये तुम्ही अशक्त आहे आणि या ठिकाणी तुम्ही टिकाव धरू शकत नाही. Praise the Lord. Hallelujah. म्हणजे अनेकदा असं होतं का ज्या गोष्टीला आम्हाला सामोरे जायचंय त्याला सामोरे जाण्याच्या पहिलेच सैतान आम्हाला अस्थिर करतो आणि आम्हाला सांगतो का त्या स्थितीमध्ये तू टिकाव धरू शकणार नाही, तुझी पात्रता कमकुवत आहे, तुझी बाजू पडती आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तू असहाय्य असणार आहे आणि तुझे कोणते प्रार्थना उत्तर येणार नाही आणि त्या ठिकाणी तुझ्यासाठी मार्ग मोकळे होणार नाही. Praise the Lord. Hallelujah. लढाई झाली का? नाही. लांब आहेत, कसे आहेत? लांब आहे. पण मन घाबरतंय. मन काय होतंय?
का घाबरतोय? कारण आमचं मन आम्हाशी बोलू लागतं का आता काय होईल, तू वाचणार का मारणार, कोण तुला सोडवणार, तुझ्याकडे शस्त्र आहे का, तुझ्याकडे तेवढं बळ आहे का, बघ त्यांच्या घोड्यांचे आवाज, बघ त्यांच्या रथांचे आवाज, तू असहाय्य, तू काही करू शकत नाही. सैतान पूर्ण ही जाणीव करून देतो का तू अशक्त आहेस. कसा आहे अशक्त आहे. जो सामना तू करणार आहे त्या सामन्यात तू टिकू शकणार नाही, आणि म्हणून तो ही जाणीव करून देतो का तू अशक्त आहे. पण देवाची इच्छा आहे का जे तुमच्या मनात टाकण्यात येतंय ते सैतान तुम्हाला भेडवतोय ते तुम्ही ऐकू नका, कारण तुमच्यामध्ये स्वतःमध्ये तुम्ही काही नाही, पण जो देव तुम्हाला बळ देणार आहे तो परमेश्वर सर्व समर्थ आहे. Praise the Lord. Hallelujah. तो तुम्हाला बळ देईल, तो तुम्हाला शक्ती देईल, आणि जे असहाय्य आहे, जे अशक्य आहे, पण देवाकडे जास्त तुम्ही पाहणार, देव ती अशक्य गोष्ट आम्हासाठी शक्य करणार. Praise the Lord. Hallelujah. कोणाकडे पाहायचं? देवाकडे. स्थितीकडे पाहिलं ती घाबरवणार. येस. लढाई झाली का? नाही. पण लढाईच्या पहिलेच ते लोक अशक्त झाले. काय झाले? अशक्त झाले. कारण सैतान त्या प्रकारे आम्हाला जाणीव करून देतो. काय करून देतो? जाणीव. का बाबा जे होणार आहे ना त्यात तू टिकाव धरू शकणार नाही, जे तू शोधण्याचा प्रयत्न करतो ना ते तुला सापडणार नाही, जी अपेक्षा तू समोरच्याकडून बाळगतो ना ती तुला पूर्ण होताना दिसणार नाही. तो जाणीव करून देतो, पण देवाची इच्छा का त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही हा विश्वास ठेवावा का जर देवाची इच्छा असेल तर तो नक्की मस्ती करू शकतो. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? बायबल सांगतं मोशेचं उत्तर काय होतं? 13 आणि 14 वचन. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि यहोवाचे तारण जे तो आज तुमच्याकरिता करणार आहे ते पहा, कारण आज तुम्ही या मिस्रांना पाहिले त्यांना तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही. हा, पुन्हा वाचू सेम. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका. हा, काय करू नका? भिवू नका. कारण सैन्य पाहिलं आणि ते काय झाले? घाबरले. तो म्हणतो का तुम्ही घाबरताय? तुमचं मन तुम्हाला भेडवतंय, तुमचं मन तुम्हाला खिन्न करतंय, ते तुम्हाला अस्थिर करतंय, ते तुम्हाला जाणीव करून देतंय, पण प्लीज तुम्ही घाबरू नका, तुम्ही स्थिर राहा. येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे त्याला शरीरात स्थिर उभं राहा असं नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं का विश्वासात कसे उभे राहा? स्थिर उभे राहा. तुमच्या मनामध्ये तुम्ही स्थिर व्हा. ज्या प्रभूंनी आतापर्यंत आश्चर्यकर्म दाखवले तोच परमेश्वर या समयी पण एक अद्भुत कार्य करेल आणि एक वेगळ्या प्रकारे साक्ष घडल आणि आम्ही देवाचा गौरव पाहणार. येस. Praise the Lord. हालेलुया. पुढे वाचूया त्यालाच कंटिन्यू करून. स्थिर उभे राहा आणि यहोवाचे तारण जे तो आज तुमच्याकरिता करणार आहे ते पहा. Praise the Lord. हालेलुया. तो म्हणतो का तुम्ही पहा, जे तारण म्हणजे जी सुटका आज तुम्हाला परमेश्वर देणार आहे का वेगळ्या प्रकारे, अशा प्रकारे वेगळ्या प्रकारे. ती तुम्ही डोळ्यांनी पाहताल. तुम्हाला हात चालवायची गरज पडणार नाही, तुम्हाला बळ लावायची गरज पडणार नाही, तुम्हाला फक्त पाहायचंय. तुम्हाला फक्त काय करायचंय? पाहायचं आहे. पण त्या पाहण्यासाठी विश्वास धरा का देव तुमचा करणार आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. तुम्हाला काय करायचं? फक्त पाहायचं आहे. प्लीज बोला, काय करायचंय? पाहायचं आहे. कार्य कोण करणार आहे? देव करणार. पण त्या पाहण्याच्या भूमिकेत आम्ही नसतो, कारण आमचं मन असं होतं. येस. Praise the Lord. हालेलुया. पण तो म्हणतो का जर तू स्थिर राहिला तर देवाचा गौरव होणार. येस. Praise the Lord. हालेलुया. आणि आम्हाला माहिती आहे पुढची स्टोरी का देवाने काय केलं तर समुद्र जे दुभागणं हे अशक्य आहे, होऊ शकत नाही, एक आश्चर्य कर्म देवाने केल्याने अद्भुतरित्या त्या लोकांची सुटका केली आणि त्यांच्या वैऱ्यांना प्रभूने कायमचं त्या पाण्यामध्ये संपवलं. येस. Praise the Lord. हालेलुया. कुणी कार्य केलं? देवाने. पण तो म्हणला कशी उभे राहा, स्थिर उभे राहा. म्हणजे विश्वास कसा करा, स्थिर करा. कारण कार्य कोणाला करायचं? देवाला. स्थिती तुम्हाला घाबरवणार, ती तुम्हाला अशक्त करणार, ती तुम्हाला जाणीव करून देईल का तुम्ही अशक्त आहेत, तुमची पात्रता नाहीये, तुमच्याकडून होऊ शकत नाहीये. हे सगळे सैतानाचे गेम असतात, हे सगळे त्याचे प्लॅन असतात का तुमच्या मनावर ते प्रहार करायचे, तुम्हाला विश्वासामध्ये तोडायचं. एकदा का तुमचा विश्वास गेला तुमचे ब्लेसिंग्स निघून जाणार. येस. Praise the Lord. हालेलुया. कारण आता तुमचा विश्वास प्रभूमध्ये पाहिजे. येस. Praise the Lord. हालेलुया. आता आपण नवीन आहेत का? नाही. कुणाची ओळख झाली? देवाची. कुणाचे कार्य पाहिले? देवाची. मग आता नवीन लोकांप्रमाणे जमणार नाही, तुम्हाला तुमचा विश्वास दाखवावा लागेल, तुमचा विश्वास तुम्हाला सांभाळावा लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचा विश्वास दाखवणार, सिद्ध करणार, देव त्या ठिकाणी कार्य करणार. येस. Praise the Lord. हालेलुया. काही लोकांना प्रभूने सांगितलं विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील. येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे प्रभू सांगतो का आता तुझ्या हातात आहे बाबा, मला तर कार्य करायचंय, पण जर तू माझा साथ देणार नाही तर कार्य त्या ठिकाणी घडणार नाही. येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून आता आम्हाला आमचा विश्वास जपावा लागेल आणि सैतान ज्याही स्थितीद्वारे आम्हाला भेडवतो, ललकारतो, त्याला न भीता आम्हाला प्रभूकडे पाहायचं. येस. Praise the Lord. हालेलुया. खूप सुंदर उदाहरण आहे. पुन्हा शमवेल आपण काढू आणि दाविदाचं उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत आपण. पुन्हा पहिले शमवेल, हा सर्व काढूया. पहिले शमवेल अध्याय 17 या ठिकाणी आपण काढणार आहोत. हा वाचूया 42 वचनापासून. आणि त्या पलिष्ठाने सभोवती नजर लावून दाविदाला पाहिले, तेव्हा त्याने त्याला तुच्छ मानले
कारण तो केवळ कोवळा व तरुण व तांबूस व सुंदर चेहऱ्याचा होता. तेव्हा तो पलिष्टी दाविदाला म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काट्या घेऊन माझ्याकडे आलास? आणि त्या पलिष्ठाने आपल्या देवांच्या नावांनी दाविदाला शाप दिला. ओके, कमा सगळे लक्ष द्या ना. मी गीत मुद्दा म्हणून घ्यायला आलो तर मला गीत घ्यायचं होतं. कोणतं? थोडा डुबू काफी नाही, पुरा पुरा डूब नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मला वाटलं का प्रभू पुढचं वचन काय, पण ते म्हणतो थांब याच्यामध्ये अजून भरपूर काही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज जसे गीत गायले त्याप्रमाणे परमेश्वर आता तिसरा आठवडा, किती आठवडा तिसरा वचन ऐकले, येस. पण देव आता अजून खोल आम्हाला घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून देव त्याच्या गोष्टी आम्हाला प्रगट करणार आहे. या ठिकाणी बायबल सांगतं का दावीद हा ज्यावेळेस ते आव्हान स्वीकारून कोणाकडे गेला? गोल्यातकडे. कोणाकडे गेला? गोल्यातकडे. आता गल्ल्यातने आव्हान दिलं होतं का तुमच्यापैकी एक पाठवा, मी लढणार आणि जो जिंकल त्याचे लोक जिंकतील. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मग दावीद लढाईसाठी गेला. मग कोण लढला पाहिजे? कोण लढला पाहिजे? जोरात बोला, कोण लढला पाहिजे? कोण लढाईसाठी गेला? दावीद गेला. गल्ल्यात म्हणतो का बाबा तुमच्यापैकी एक येईल आणि आमच्यापैकी मी येतो. तुम्ही एक पाठवा, आम्ही लढाई करू आणि तो जिंकल. जर तू जिंकला तुमचे लोक जिंकले, जर मी जिंकलो आमचे लोक जिंकले. मग कोण आला लढाईसाठी? दावीद आला. मग लढला पाहिजे का नाही गल्ल्यात? लढला पाहिजे. लढतो का तो? नाही. नाही. लढण्यापूर्वी त्यांनी भाषण सुरू केलं. येस येस. काय सुरू केलं? भाषण सुरू केलं. आता सेम वचन वाचूया. सेम वचन. आणि त्या पलिष्ठाने सभोवरती नजर लावून दाविदाला पाहिले, तेव्हा त्याने त्याला तुच्छ हा, मानले. पुन्हा वाचूया, सगळे लक्ष द्या. आणि त्या पलिष्ठाने सभोवती नजर लावून दाविदाला पाहिले. हा, कसं पाहिलं? नजर लावून. कमॉन सगळे लोक बोला, कसं पाहिलं? नजर लावून. सगळे बोला, कसं पाहिलं? नजर लावून. नजर लावून पाहतोय. कसं लावून पाहतोय? नजर लावून. नजर लावून पाहतो आणि त्याला तुच्छ लेखतो. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे एक पिक्चर आपल्या समोर घेऊन या का गोल्यात उभा आहे त्या ठिकाणी, दावीद त्या ठिकाणी उभा आहे आणि मग तुमच्याकडे लक्ष लावून पाहतोय आणि पाहून कदाचित आपल्या लोकांकडे पाहून जोर जोराने हसत असेल का बघा लढाईसाठी कोण आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं पाहिलं? नजर लावून. जोरात बोला, कसं पाहिलं? नजर लावून. अरे तू कसा आहेस? तू किती अशक्त आहे, तू किती लहान आहे. वर्णन केले का एका शब्दाचं? वाचूया सेम वचन. तेव्हा त्याने त्याला तुच्छ मानले, हा, कारण तो केवळ तरुण व तांबूस व सुंदर चेहऱ्याचा हा, होता. कसा आहे तो? तांबूस, कोवळा. हा, कसा? सुंदर चेहऱ्याचा. पहिला शब्द वापरला कवळा. कसा? कोवळा आहे. म्हणजे तो त्याच्याकडे पाहतोय नजर लावून. कसं लावून? नजर लावून. अरे तू किती कावळा आहेस, तू किती अशक्त आहे. तुझ्या हातापायामध्ये जीव नाही. हे अशक्त हात आहेत, हे लढायचे हात नाही. माझ्या हातांकडे बघ, मी बघ कसा आहे, तू बघ कसा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नजर लावतो. काय लावतो? नजर लावतो. म्हणजे तो या प्रकारे त्याला जाणीव करून देतो का रे बाबा तू का आला लढाईसाठी? तुझी पात्रता नाही का तू माझ्याशी लढाव. तुझा चेहरा बघ, तू किती सुंदर आहे. मला पाहताच लोक घाबरतात. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गोल्यात काय दाखवतोय? माझं स्वरूप असं आहे का, माझी इम्प्रेशन असं पडतं का मला पाहताच लोक घाबरतात. Yes, आणि yes. तू बघ, तुझ्याकडे पाहून किव येते का तू किती गोंडस आहेस. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? तो म्हणतो तू कावळा आहेस, तू तांबूस आहेस, तू सुंदर आहे. म्हणजे तू जाणीव करून देतो का रे बाबा तुझं वय लढायचं नाहीये, येस येस. तुझं वय लढायचं नाही. कदाचित तुझं वय खेळायचं असेल, तुझं वय बागडायचं असेल, पण तुझं वय लढायचं नाही. नजर लावली. काय लावली? नजर लावली. देवाने खूप सुंदर प्रगट केलं. कारण नजर लावून पाहिलं. कसं लावून पाहिलं? नजर लावून. आणि त्याच्यातला अशक्तपणा त्याला दाखवू लागला आणि सांगू लागला का तुझ्यात ती कॅपॅसिटी नाहीये का तू माझ्याशी लढू शकतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या देखाव्याकडे बघ, तुझं शरीर बघ, तुझी रचना बघ आणि माझ्याकडे बघ, तुझ्यात ती कॅपॅसिटी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लावली चर्च? नजर लावून. सगळे बोला, काय लावली? नजर लावली. नजर लावली. त्याच प्रकारे आज सैतान आमच्याकडे नजर लावतो. काय लावतो? नजर लावतो. आणि जाणीव करून देतो आमच्या अशक्तपणाची. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? सैतान आज कोणाकडे नजर लावतो? आपल्याकडे. जसं तो दाविदाकडे पाहत होता नजर लावून आणि त्याच्या अशक्तपणाचं वर्णन करत होता. कसला? अशक्तपणाचा. म्हणजे त्याचं स्वरूप हे त्याच्याप्रमाणे आहे, पण तो दाखवत होता का रे बाबा तुझी बॉडीची रचना अशी आहे ना की ती अशक्त आहे माझ्या समोर, ती माझ्याशी वाद करू शकत नाही. ती माझ्याशी लढू शकत नाही. तसंच सैतान आज आमच्याकडे नजर लावतो. काय लावतो? नजर लावतो. आणि आमच्यातला अशक्तपणा आम्हाला दाखवतो आणि म्हणतो का रे बघ कार्य घडू शकत नाही. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता नजर कशी लावतो तुम्हाला सांगतो. किती लोक प्रार्थना करतात? येस. मग तुम्हाला तो कशी नजर लावतो हे तुम्हाला वाचनातून सांगतोय, प्रगती करणार. सैतान नजर लावतो. काय लावतो? नजर लावतो. अरे किती दिवसापासून प्रार्थना करतोय आपण? म्हणतो 2 महिन्यापासून. किती महिन्यापासून? 2 महिन्यापासून. झालं कार्य?
सैतान बोलणार. कोण बोलणार? सैतान बोलणार. तो म्हणणार का रे तू किती दिवसापासून प्रार्थना करतो? आपण म्हणणार 2 महिन्यापासून. तो म्हणणार का झालं का कार्य? आपण म्हणणार का नाही अजून कार्य झालं नाही. तो म्हणणार न करू प्रार्थना. हा व्यक्ती बदलणार नाही, ही गोष्ट घडणार नाही. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तो जाणीव करून देतो का तुझी प्रार्थना ब्लेस नाही. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. दुसरं उदाहरण मी घेईल, तो नजर लावण्याचं. तो म्हणतो किती उपास केले? आपण म्हणून केले 40 उपास. किती उपास? 40 केले. तो म्हणणार झालं का कार्य? आपण म्हणणार नाही अजून नाही झालं. तो जाणीव करून देतो का तू अशक्त आहे. Yes, yes. तुझी प्रार्थना करतो ना त्यांनी कार्य घडत नाही. तुझे उपास धरतो ना त्यांनी कार्य घडत. नाही. तो म्हणणार किती पास्टरांकडे गेला होता? आपण म्हणून गेलो 4 पास्टरांकडे. किती पास्टरांकडे? 4 पास्टरांकडे. झालं कार्य? नाही झालं. बाहेर गावी जाऊन आला का प्रार्थनेला? हा जाऊन आलो. सगळं देश फिरला का? सगळं भारतात सगळे पास्टर झाले का? हा झाले. झालं कार्य. मग कशाला डोकं लावतो? या गोष्टी घडणार नाही. सैतान काय लावतो? नजर लावतो. तीच बोला होतं का असं? जोरात बोला होतं का? होतं. कोण बोलतो आमच्याशी? सैतान बोलतो. नजर लावतो. काय लावतो? नजर लावतो. तो जाणीव करून देतो किती प्रार्थना करतो, कुठं काय घडतंय, किती उपास करतो, कुठं काय घडतंय, किती पाकांच्या डोक्यांवर हात ठेवून घेतले, कुठं काय घडतंय. अरे कशालाच लढतोस? कशाला प्रार्थना करतो? कशा त्या गोष्टी मागतो त्या तुला मिळणार नाही. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोकांना कळतंय? प्लीज बोला कळतंय. तो आम्हाला जाणीव करून देतो की तू जे शस्त्र वापरतो ना ते अशक्त आहेत, कार्य घडत नाही. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज बोला कळतंय. दाविदाला पण तो नजर लावून हे जाणीव करून देत होता का विनाकारण लढायसाठी आला, तू अशक्त आहे, तू लढू शकत नाही. आणि त्याच प्रकारे आमच्याशी तो खेळतो आणि म्हणतो का प्रार्थना करू नको, देवावर विश्वास ठेवू नको, उपवास करू नको, कारण तुला अशक्त करतात, त्याद्वारे तुला काही मिळत नाही. पण देवाची इच्छा आहे का तुम्ही तुमच्या स्थितीमध्ये जसे आहात उभे राहा, कारण ह्याद्वारे सैतान घाबरतो आणि या स्थितीमधून देव तुम्हाला बाहेर काढणार. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोकांना कळालं? कोण जाणीव करून देतो? सगळे बोला कोण? सैतान. लक्ष लावतो. काय लावतो? लक्ष लावतो. चेक करतो आमच्या जीवनाला, मोजून दाखवतो. एवढे उपास केले, एवढी प्रार्थना केली, एवढा चर्चला जातो, दशमांश देतो, दान देतो, देवाचं कार्य करतो. अरे कुठं काय घडतंय? ते सोडून काही नाही घडत. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तो आम्हाला जाणीव करून देतो. काय करून देतो? जाणीव करून देतो. तुम्ही अशक्त आहात, तुम्हाला विजय मिळणार नाही. पण जे तो सांगतोय त्यावर विश्वास ठेवू नका चर्च. कारण तुम्ही जी प्रार्थना करताय, उपवास करताय, देवाच्या सानिध्यात जाताय, याचा त्रास सैतानाला होतो का? त्याला माहितीये का जर हा जास्त दिवस देवाच्या सानिध्यात राहील तर मला याचं घर सोडून जावं लागणार. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज बोला कळतंय. तो जाणीव करून देतो आणि तुच्छ लेखतो. कसं लेखतो? तुच्छ लेखतो. इथं लिहिलंय का दाविदाला त्यांनी कसं लेखलं? तुच्छ लेखलं. म्हणजे तुझी कॅपॅसिटी नाहीये, तुझी पात्रता नाहीये, तसंच तो आम्हाला तुच्छ लेखतो का प्रार्थना करतोय, रिझल्ट नाही. Yes, yes. देवाच्या फेलोशिप मध्ये जातो, रिझल्ट नाहीये. मग का जातो प्रार्थनेला? का बसतो देवाच्या पायापाशी? कुठं काय घडतंय? कुठं दिवस बदलतायत? काहीच घडत नाहीये. सैतान तुम्हाला तुच्छ लेखणार. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण दाविदाने मनावर घेतलं का? नाही. तो म्हणला तुला जे म्हणायचं म्हण, मी प्रभूच्या नावाने आलो. Yes, yes. मी माझ्यामध्ये कसंही असेल पण मला माहितीये की माझा देव माझ्या बाजूने कार्य करणार आहे. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज बोला कळते प्रत्येकाला. सैतान तुम्हाला प्रार्थना करू देणार नाही. तो तुम्हाला निराश करणार, तो तुम्हाला हताश करणार, तो तुमच्या मनाला भेडवणार, तुम्हाला ललकारणार. पण दाविदाप्रमाणे स्वतःला स्थिर करायचे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. वाचायचं पुढचं वचन. तेव्हा तो पलिष्ठी दाविदाला म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठ्या घेऊन माझ्याकडे आलास? आणि त्या पलिष्ठ्याने आपल्या देवाच्या नावांनी दाविदाला शाप दिला. आणि तो पलिष्ठी दाविदाला म्हणाला, माझ्याकडे ये, म्हणजे मी तुझे मांस आकाशातील पाखरास व वनपशुस देईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो दावा करतो जर तू माझ्याशी लढशील तर तुला विजय मिळणार नाही, पण मी तुला संपवणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पर्सनॅलिटी अशी होती त्याची का भयभीत करणारी होती. कशी होती? भयभीत करणारी. परंतु बायबल सांगतं का जे तो सांगत होता, जे दावीद पाहत होता, त्याचं सांगणं, त्याचं पाहणं तो मनावर घेत नव्हता. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला फक्त एकच माहित होतं का माझा भरोसा आणि माझं लक्ष हा फक्त कोण आहे? देवावर आहे. आणि जर मी माझा भरोसा आणि माझं लक्ष प्रभूकडे आहे तर तू कसा कडे असाना, माझा देव तुला माझ्या हातामध्ये सोपवणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर त्यांनी त्याचं बोलणं मनावर घेतलं असतं तर दावीद त्या ठिकाणी लढाई करू शकला नसता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच त्याच प्रकारे आज अनेक लोक प्रार्थनेचं शस्त्र घेतात, उपासाचं शस्त्र घेतात, पण सैतान पुन्हा येतो आणि तुम्हाला तुच्छ लेखतो. अरे काही होत नाही तुझ्या उपास प्रार्थनेने, अरे काही होत नाही तुझ्या प्रार्थनेला गेल्याने, न करू सोडून टाक, काही घडत नाही ना. आपण पण इमोशनल होतो ना, आपण म्हणतो का हा ना बरोबर आहे, कुठं काय घडतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लढाईच्या पहिले त्यांनी बाउन्सर टाकला. काय टाकला? बाउन्सर. तो मला लढायची गरज नाही, बाउन्सर मध्येच ऑल आउट होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज मला कळतंय दावी गल्ल्याचं काम होतं. अरे कवळा आहे का, ये लढायला 2 मिनिटात मारतो, पण त्याला माहिती याच्या बरोबर कोण आहे?
देव आहे. प्लीज बोला कोण आहे? देव आहे. त्याला माहिती आहे का प्रभूचा हात याच्यावर आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि म्हणून त्याची इच्छा होती की अरे बाबा प्रभूला मी थांबू शकत नाही पण तुझ्या विश्वासाला मी थांबू शकतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्रभूला सैतान थांबू शकतो का? नाही. कमान प्रभूला थांबू शकतो का? नाही. पण तो त्यांनी कोणाला थांबवलं? दाविदाच्या विश्वासाला. का बाबा तुझा विश्वास तोडतो म्हणजे तुझा देव काय करू शकणार नाही. येस येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देवाची इच्छा आहे की आमच्या लाईफ मध्ये कार्य व्हावं. देवाची इच्छा आहे की आमच्या प्रार्थनेचे उत्तर यावे. देवाची इच्छा आहे की आमचे मार्ग मोकळे व्हावे. म्हणून तो देवाला अडवू शकत नाही पण तुमच्या विश्वासात तो अडवू शकतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुम्हाला तो तुच्छ लेखणार. कसं लेखणार? तुच्छ लेखणार. हा तुम्हाला जाणीव करून देईल. इमोशनल करणार. कसं करणार? इमोशनल. समजा कौटुंबिक गोष्टी असेल, पत्नीबद्दल असेल, पतीबद्दल असेल, तो म्हणलं बाबा तुझ्या जागेवर असताना कोणी आतापर्यंत पोलीस स्टेशन दाखवलं असतं. काय केलं असतं? पोलीस स्टेशन दाखवलं असतं. हा बदलणारा नाही. हा खूप भयानक आहे पण तू सहन केलं. तो इमोशनल करतो. काय करतो फक्त? इमोशनल करतो. आणि इमोशनल करून म्हणतो का नाही तू खूप भारी आहे पण हा बदलणारा न व्यक्ती आहे म्हणून तुझ्या त्याचं मनावर घेऊ नको. याला त्याच अवस्थेवर सोडून टाक. येस येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. सैतान तुम्हाला भावनात्मक करणार. तुम्हाला जाणीव करून देईल का तू एवढं करतो पण तो तुझ्या योग्यतेचा नाहीये. तो प्रेमाच्या लायकीचा नाहीये. तो न बदलणारा आहे. तू प्लीज याच्यासाठी आपला जीव खर्च करू नकोस. येस येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज बोला कळतंय? इमोशनल करतो. कसं करतो? इमोशनल. तुझ्या जागेत दुसरा असताना केव्हाच घर सोडून गेला असता. म्हणून जाऊ द्याचं टेन्शन घेऊ नको. दे याला सोडून ज्याच्या आला. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. इमोशनल करणार. कसं करणार? इमोशनल. हा तो तुम्हाला भावनात्मक करेल आणि सांगल अरे हा किती भयानक आहे आणि तू किती चांगला आहे पण हा न बदलणारा कॅरेक्टर आहे. आता याच्याबद्दल जास्त ओझं व्हायचं नाही. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. याच्या स्थितीवर याला काय करायचं? सोडून द्यायचे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ही सगळी इच्छा आहे कोणाची? सैतानाची. प्रेज द लॉर्ड. कारण तुमच्या प्रार्थनेचा त्रास त्याला होतो. तुमच्या वाटण्याचा त्रास त्याला होतो. त्याला माहितीये का जर तू जोर पकडला तर मला तुझ्या व्यक्तीला सोडावं लागणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज देवाची इच्छा आहे का विजय तुम्हाला द्यायचा आहे पण तो तुम्हाला तुच्छ लेखणार. म्हणजे असं तुम्हाला तुच्छ लेखल तुम्ही याचं ऐकू नका. दाविदाप्रमाणे तुम्ही प्रभूच्या नावाने सामोरे जा आणि देव तुम्हाला विजय देणार. येस. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज बोला किती लोकांना कळतंय चर्च? सैतान चॅलेंज करणार. काय करणार? चॅलेंज आणि करणार. जाणीव करून देणार का नाही होऊ शकत. कर प्रार्थना. हा न बदलणारा कॅरेक्टर आहे. ही गोष्ट हातामध्ये न येणार सारखी. हा चेंज होण्यासारखा नाहीये. होऊ शकत नाही. सैतान ही पूर्ण जाणीव करून देणार चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. स्वतः येशूला नाही सोडलं. कोणाला? येशूला. सगळे बोला कोणाला? येशूला. येशू याईरच्या घरी चालला होता त्या मुलीला जीवन देण्यासाठी. वाचूया या ठिकाणी आपण मत्तय अध्याय 9 18 वचन. तो त्याच्यापाशी या गोष्टी बोलत असता पहा कुणी अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला माझी मुलगी आत्ताच मेली परंतु तू येऊन आपला हात तिच्यावर ठेव म्हणजे ती जिवंत होईल. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. नाही उदाहरण आम्ही अनेकदा वाचलंय पण देवे काय वेगळ्या प्रकारे आज आम्हाला प्रगट करत. बायबल सांगतं का याईर नावाचा व्यक्ती. कोणता व्यक्ती? याईर. याईर नावाचा व्यक्ती प्रभू येशूकडे आला आणि तो म्हणतो का प्लीज माझ्या घरी चल. माझी मुलगी ही आजारी अवस्थेमध्ये किंवा कदाचित ती मेलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि जर तू येशील आणि आपला हात तिच्यावर ठेवशील तर माझा असा विश्वास आहे का माझी मुलगी कशी होणार? जिवंत होणार. सगळे बोला कशी होणार? जिवंत होणार. आणि बायबल सांगतं का याईर येशूकडे आला आणि येशू तयार आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. येशू कसा आहे? तयार आहे. सगळे बोला येशू कसा आहे? तयार आहे. म्हणजे याईर त्रासामध्ये याईर निराशा अवस्थेमध्ये पण जास्त येशूकडे आला. येशू म्हणतो का उद्या? नाही. सगळे बोला येशू म्हणतो का परवा? नाही. येशू तयार आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. येशू तयार आहे का कधी लोक मला हाक मारतील कधी प्रार्थना करतील मी त्याच्या जीवनामध्ये कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मोठ्या विश्वासाने आला. कसा आला? विश्वासाने आला. सगळे बोला कसा आला? विश्वासाने आला. मोठ्या विश्वासाने आला का येशू तू चल माझ्या घरी आणि जर तू येशील प्रार्थना करशील माझी मुलगी कशी होणार? बरी होणार. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. येशूला आवडला असेल का नसेल? आवडला असेल. सगळे बोला आवडला असेल का नसेल? आवडला असेल. येशू पण त्या ठिकाणी गेला का चला प्रेज गॉड आता माझ्यामध्ये प्रभूचा गौरव होणार. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. येशू त्या ठिकाणी पोहोचला. त्या घरी गेला पण त्या ठिकाणी एक स्थिती उत्पन्न झाली. वाचच्या ठिकाणी आपण 23 वचन. मग येशू त्या अधिकाऱ्याच्या घरात आला आणि पावा वाजवणाऱ्यास व लोकांच्या समुदायास गलबला करताना पाहून तो म्हणाला माघारी जा कारण मुलगी मेली नाही पण झोपेत आहे. हा पुन्हा वाचू. मग येशू त्या अधिकाऱ्याच्या घरात आला आणि पावा वाजवणाऱ्यास व लोकांच्या समुदायास गलबला करताना पाहून म्हणाला माघारी जा कारण मुलगी मेली नाही Praise the तर Lord. झोपेत आहे. ना येशू कोणाच्या घरी गेला? सगळे बोला कोणाच्या घरी? याईरच्या. आणि कोणते लोक होते?
पावा वाजवणारे, हा म्हणजे विलाप करणारे कोणते लोक होते? विलाप करणारे. जर कोणाचा मृत्यू झाला, समजा एखादा व्यक्ती आजारी असेल तर मनाची तयारी होती बाबा कधी कधी का बाबा चला वयोवृद्ध आहे हा मरेल, पण ज्या एखादा अचानक अकस्मात मृत्यू पावतं तर त्या ठिकाणचा विलाप खूप मोठा असतो. हे तर सर्वांना माहिती आहे. Yes. अचानक जर कोणी तरुण असेल तर त्या ठिकाणचा विलाप हा खूप मोठा असतो. Yes. आणि यायची मुलगी मेली, यायची कोण मेली? मुलगी मेली. आणि म्हणून त्या कुटुंबात विलाप चालला होता, रडणं चाललं होतं, आरडाओरडा चालला होता. आणि या स्थितीमध्ये कोण पोहोचला? येशू पोहोचला. आणि येशू म्हणतो का रडायचं बंद करा, विलाप करायचं बंद बंद करा. करा. कारण याईरने विश्वास दाखवलाय आणि मी इथं कार्य करायसाठी आलो, जरी मेलेली आहे तर मी तिला जिवंत करणार Yes, आहे. yes. Praise the Lord. हालेलुया. कोण जिवंत करणार? येशू जिवंत सगळे करणार. बोला, कोण जिवंत करणार? येशू जिवंत येशू करणार. जिवंत करण्यासाठी आला. वाचूया पुढे काय झालं. तेव्हा ते त्याला हसले. हा, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय झाले? हसले. सगळे बोला, काय झाले? हसले. कोणावर? येशूवर. म्हणजे आता येशूला ते तुच्छ लेखतायत. कोणाला? येशूला. येशूला ते नजर लावतात, तुच्छ लेखतायत. अरे बाबा हे शक्य आहे का? तू खरंच असं करू शकतोस का? येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू कशासाठी गेला होता? जिवंत करण्यासाठी. सगळे बोला, कशासाठी? जिवंत करण्यासाठी. पण ते लोक काय करतात? हसतायत. हसतात. म्हणजे त्यांचं हसणं हे दर्शवतं का रे बाबा तू काय कशासाठी आला? हे शक्य आहे का? तू असं करू शकतो का? म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला का तो जर दाविदाला तुच्छ लेखू शकतो, प्रभूला तुच्छ लेखू शकतो, तर तो आम्हाला पण तुच्छ लेखू शकतो. चर्च येस येस. Praise the Lord. हालेलुया. तो आमच्यावर पण हसणार आणि म्हणणार का अशी कोणती प्रार्थना करतोय? अरे काही नाही होणार, ही गोष्ट नाही बदलणार, नको करू प्रार्थना, काही घडणार नाही. येशूवर ते लोक हसले आणि जाणीव करून दिली का तू मेलेल्या व्यक्तीला जिवंत करू शकत नाही. Praise the Lord. हालेलुया. येशूने मनावर घेतलं का? नाही. सगळे बोला, येशू म्हणला का हा जातो बाबा, लय डेंजर केस आहे. प्लीज बोला, म्हणला का येशू? नाही. कधी कधी आमचा विश्वास डगमगणार, प्रभू आता काय प्रार्थना करू, पण कोण कार्य करू शकतो? देव करू शकतो. सगळे बोला, कोण कार्य करू देव शकतो? करू शकतो. कारण अशी स्थिती येते प्रार्थना करताना. एकदा एका हॉस्पिटलमध्ये आम्हाला बोलवलं आणि कोमामध्ये होते ते, लिटरली ते ब्रदर डोळे अर्धे उघडे होते आणि असे पडलेले होते. म्हणले प्रार्थना करा. न्यूज होतं. आम्ही म्हणलं आता प्रभू याच्याकडे बघून तर वाटत नाही. मनात काय येते आपल्या? शंका येते. सगळे बोला, काय येते? शंका येते. शंका येते का प्रभू प्रार्थनेला तर बोलवलं या सिस्टरनी मोठ्या विश्वासाने का प्रार्थना करा, कारण डॉक्टर तर म्हणले घरी घेऊन जा. आणि त्या व्यक्तीकडे पाहिले तर अर्धे डोळे कसे आहेत? झाकलेले आहेत. अर्धे झाकले अर्धे उघडे, असं तो आहे त्या ठिकाणी. आता काय प्रार्थना करू? कारण कधी कधी असं होतं की प्रार्थना होते आणि एखादा माणूस जातो तर म्हणतात प्रार्थना झाली, माणूस काय झाला? गेला. म्हणलं प्रभू आता तूच काहीतरी कार्य कर. त्या समयी 2 मिनिटं मनामध्ये एक भीती आली, पण त्या समयी देवाचा आत्मा प्रोत्साहन देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो म्हणतो का स्थितीकडे पाहू नको, तू विश्वासाने प्रार्थना कर आणि कोण कार्य करणार? देव कार्य करणार. आणि त्या समय पण हेच झालं का अशक्य वाटलं त्या व्यक्तीकडे बघून. म्हणलं प्रभू आता तूच कार्य कर. आणि देवाने अद्भुत कार्य केलं आणि त्या व्यक्तीला प्रभूने त्या स्थितीमधून काय केलं? चर्च बाहेर वाचव. आता या ठिकाणी पण ईश्वर ते काय केले? हसले. हसले. त्याला दाखवून दिलं का बाबा तू लोकांचे आजार बरे करू शकतो, पण मेलेला तू जिवंत करू शकत नाही. Praise the Lord. हालेलुया. वाचा पुढे काय झालं. मग त्या समुदायाला बाहेर लावून दिल्यावर हा, समुदायाला काय केलं? बाहेर घालून दिलं. म्हणजे जे लोक नकारात्मक बोलणारे होते, जे लोक निराश करणारे होते, त्या लोकांना काय केलं त्यांनी? बाहेर घालवलं. तसंच तुमच्या मनाची नकारात्मकता आहे, निराशा आहे का नाही करू शकत, नाही होऊ शकत, त्या निराशेला तुम्हाला बाहेर घालावं लागेल. येस येस. Praise the Lord. हालेलुया. ती तुम्हाला सोडावे लागेल. ज्या तुमचा विश्वास स्थापित होईल तुम्ही देवाचं कार्य पाहणार. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. येशूने त्या लोकांना कुठं घालवलं? बाहेर घालवलं. सगळे बोला, कुठं घालवलं? बाहेर घालवलं. तसंच तुमच्या मनाला तुम्हाला स्थिर करून तुमच्या निराशेला तुम्हाला घालवावं लागेल. येस येस. Praise the Lord. हालेलुया. आणि आजचं हे वचन तुमच्या निराशा घालवण्यासाठी, जेणेकरून तुम्ही विश्वास ठेवावा आणि आज देवाचं कार्य तुमच्या